हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर सर्व 11वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. हा एक कंप्लीट डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे. जे ही मुलं यावर्षी म्हणजेच फेब्रुवारी-मार्च 2026मध्ये 10वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन 11वी कॉमर्सला ॲडमिशन करत आहेत, ज्यांची यावर्षी शैक्षणिक वर्ष एज्युकेशनल इयर 2026-27मध्ये 11वी कॉमर्सला जे प्रवेश घेणार आहेत त्यांच्यासाठी हा पूर्णपणे एक डेडिकेटेड फुल फ्लेज व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओमध्ये मी जवळपास 25 गोष्टी विविध टॉपिक्सवर डिस्कस करणार आहे, जे तुम्हाला टोटल तुमची 12वी होजेपर्यंत कामाला येतील. साईड बाय साईड 11वी कॉमर्सला जर तुम्ही आता कॉलेजला ॲडमिशन घेणार असाल तर काय काय गोष्टी तुमच्यासोबत येणाऱ्या काही काळामध्ये घडणार आहेत, तुमच्यासोबत स्कॅम होऊ नये, तुमचा टाईम वाया जाऊ नये म्हणून हे 25 गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्यायचे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मागच्या काही वर्षापासून एक ट्रेंड जो की चुकीचा आहे बट चालू आहे, जो की आहे 11वी सायन्स असू दे, 11वी कॉमर्स असू दे, मुलं क्लास लावत नाहीत, ते डायरेक्ट 12वीला जातात आणि चांगले मार्क्स पडतात. बट खरंच ते कामाचं आहे का, याविषयी सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे. आणि त्याचबरोबर कंप्लीट 11 कॉमर्स रोडमॅप म्हणजेच काय, की तुम्हाला यावर्षी आता मॅक्सिमम जणांचे कॉलेजेस काही काही ठिकाणी चालू झालेले आहेत, काही काही ठिकाणी आणखी कॅप राऊंड चालू आहेत. बट ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 1 जुलै 2026 पासून कॉलेजेस स्टार्ट होतील, जिथं कॉलेजची घंटा वाजेल अँड तुम्ही सकाळपासून दुपारपर्यंत किंवा जे पण तुमचं कॉलेजचं टाईम असेल त्या टाईममध्ये तुम्ही लेक्चर कराल. तर कंप्लीट जुलै महिन्यात तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, ऑगस्ट महिन्यात काय अभ्यास करायचा आहे, असं कंप्लीट तुम्हाला जवळपास 21 महिन्यांचा रोडमॅप या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सर, रोडमॅप म्हणजेच काय, नीट लक्षात घ्या की हा तुमचा जुलै 2026चा महिना आहे. तुमची 12वी कधी संपेल? तुमची 12वी संपेल मार्च 2028मध्ये, म्हणजे जवळपास 21 महिने. ह्या 21 महिन्यात तुम्हाला काय काय करायचं आहे, काय काय नाही, हे सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे. ह्या व्हिडिओची एक खासियत आहे की आज तुम्ही कॉलेज चालू होण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहता तर काही गोष्टी लक्षात येतात. आजपासून 3 महिन्यानंतर जर पाहताल तर आणखी काही गोष्टी लक्षात येतील. जेवढं जास्त वेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहताल त्या प्रत्येक वेळेस तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटेल, ही गॅरंटीड आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी आता अशा काही गोष्टी सांगणार आहे, एक्सपिरियन्स नसल्यामुळं, कॉलेजला न गेल्यामुळं किंवा ॲक्च्युअल ते गोष्टी तुमच्यासोबत न झाल्यामुळं तुम्हाला कळणार नाहीत. पण कालांतरानं आजपासून 6 महिन्यानंतर, 7 महिन्यानंतर जेव्हा तुम्हाला कॉलेजचा, कोचिंग इन्स्टिट्यूटचा 6-7 महिन्याचा एक्सपिरियन्स येईल, तेव्हा एक एक गोष्ट तुम्हाला यायला चालू होतील. सो जवळपास 21 महिन्याचा जो 11वी कॉमर्स आणि 12वी कॉमर्सचा हा प्रवास आहे, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम फटाफट व्हिडिओला लाईक करा. चॅनल कुठं हरपून जाणार नाही, कारण खूप सारे चॅनल्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मराठी मीडियमचा एक चॅनल जो आहे तो तुमच्या दृष्टिकोनातून, तुमच्या नजरेतून कुठं लपल्या जाणार नाही, ज्याच्यामुळे तुमचं पण नुकसान होईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हाही 11वी कॉमर्सचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला पाहता येतील. आता आयदर तुम्ही इंग्लिश मिडियममधून असू द्या किंवा मराठी मिडियममधून असू द्या, रूल्स सगळे सेम असणार आहेत, राईट. कॉलेज सेम असणार आहे, फक्त सब्जेक्ट आणि त्याची भाषा जी असेल ती थोडीशी चेंज असेल. त्यामुळं या व्हिडिओमध्ये मी काही सब्जेक्ट तर तुम्हाला शिकवणार नाही, बट जे रूल सांगेन, जे नियम सांगेन, ते तुम्हाला सुद्धा लागू होतील. ऑल राईट, स्टेप बाय स्टेप चालू करूयात. सर्वात पहिला की 11वीला हलक्यात घेऊ नका. 11वीला हलक्यात घेणं म्हणजेच काय, काही बेसिक गोष्टी सांगतो. कॉलेजला रेग्युलर न जाणं किंवा कॉलेजला गेल्यानंतर एखादा एक लेक्चरच करणं किंवा कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन करणं बट लेक्चर बंक करून ग्राउंडवर मित्रांसोबत फिरणं, गेम पार्लरला जाणं. आता तुम्ही 11वीला आहात आणि GTA 6 येणार आहे, तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांची 11वी GTA मध्येच जाणार आहे, ज्यांना गेमिंगचा नाद आहे त्यांना. सो असं होता कामा नये. 11वीला हलक्यात घ्यायचं नाही. 12वीचं सक्सेस 11वीवर अवलंबून आहे. का? कारण अनेक मुलं असं इमॅजिन करून चालतात की 11वीचे तर मार्क्स बोर्डामध्ये कॅल्क्युलेट होत नाहीत, राईट. बोर्डाची एक्झाम आपल्याला 12वीला द्यायचं आहे, मग आतापासून अभ्यास का करायचा? आणि हेच गोष्ट सर्वात मेजर
फेल्युअरचं कारण ठरते त्यांच्या 12वीच्या सक्सेसमध्ये. का? कारण 11वीला अभ्यास न केल्यामुळं, वर्षभर टाईमपास केल्यामुळं किंवा फक्त कॉलेज केल्यामुळं अभ्यासाची सवय तुटून जाते आणि मग जेव्हा 12वीला आल्यानंतर ते अभ्यास करायचा प्रयत्न करत असतात, तर डिस्ट्रॅक्शन्स लेव्हल इतका हाय गेलेला असतो, डोपामाइन इतका सत्यानाश झालेला असतो त्यांचा. 1 घंटा जरी अभ्यास करा म्हणलं किंवा मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास करा म्हणलं तर होत नाही. कंटिन्युअस दर अर्ध्या तासातून 5 मिनिटाला हात मोबाईलकडे जातेच जाते. सो हे आपल्याला कुठं ना कुठं ब्रेक करायचं आहे. तुमच्यापैकी अनेक जण असे आहेत, आय नो, की ज्यांच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, जे खरोखरच टॅलेंटेड आहेत, ज्यांनी 10वीला वर्षभर चांगला अभ्यास केलं. बट काही कारणास्तव परीक्षेच्या टाईमला काय त्यांच्या दिमागात घुसलं काय नाही, की एक्झामच्या 2 महिने अगोदर, 3 महिने अगोदर इतकं भयंकर डिस्ट्रॅक्शन्स लेव्हल वाढलं. फक्त त्या 1-2 चुकांमुळं त्यांना 10वीला कमी मार्क्स पडले आणि दुसरं कोणतरी वर्गातला टॉपर झाला. असं 12वीला आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, की आपण काय करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला डिसिप्लिन बनवायचं आहे आणि आत्तापासूनच अभ्यासाला स्टार्ट करायचं. 11वीला हलक्यात न घेणं म्हणजेच काय, की 12वीला जर चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर 11वीपासूनच मिनिमम 2 ते 3 तास अभ्यासाची सवय लावायची. जास्त नाही रे. 11वी कॉमर्स हे काही UPSC नाही किंवा MPSC नाही 10-10, 12-12 घंटे अभ्यास करायला. 11वी कॉमर्समध्ये तुम्हाला जर तुमच्या कॉलेजमध्ये प्रॉपर एक्झाम होत असतील, 100 पैकी 90च्या वर जायचं असेल तर 11वी कॉमर्समध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 तास अभ्यास करायचा आहे. त्यातल्या त्यात काही कॉलेजेसमध्ये अकाउंट्स पण विषय असतं आणि 11वीच्या कॉमर्सच्या मुलांना मॅथ पण असतं. जसं सायन्सला मॅथ असतं तसं कॉमर्समध्ये पण मॅथ असतं. यांना 1 घंटा अकाउंटसाठी डेली आणि 1 घंटा मॅथ्ससाठी डेली द्यायचा आहे 11वीपासून. अदरवाईज 12वीला लई मोठे तुमचे एल लागणार आहेत. सो असं होऊ नये म्हणून 11वीला हलक्यात घ्यायचं नाही. का? कारण 11वी हा 12वीचा पाया आहे. जे गोष्टी तुम्ही 11वीला शिकता तेच गोष्टी 12वीला येतात. कसं? बघा, 11वीचे 3 विषय. कोणते कोणते 3 विषय? सर्वात पहिला अकाउंट्स, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स आणि त्याच्यानंतर मॅथ. ओके. ज्या कॉलेजमध्ये मॅथ नसेल काळजी करायची गरज नाही. मॅथच्या ऐवजी तुम्हाला OCM असते. ओके. बट हे जे 3 सब्जेक्ट आहेत, हे जर तुम्ही 11वीला चांगल्या पद्धतीनं कव्हर करून घेतलं, जसं आता 11वी अकाउंट्समध्ये जर्नल आहे, लेजर आहे, ट्रायल बॅलन्स आहेत, हे सगळे चॅप्टर्स आहेत. हे जर तुम्हाला 11वीला प्रॉपर पद्धतीनं कव्हर झाले तर आणि तरच तुम्हाला 12वीचे अकाउंट्समध्ये चांगले मार्क्स पडतात. तुमचा बेसिक पक्का असतो. आणि ह्याच्यामध्ये आता हे जेव्हा प्रत्येक टीचर हे मुलांना सांगत असतो, बट आपल्या मुलांची सवय काय आहे, की टीचर्सचं ऐकायचं नाही. कुठल्या तरी एका दीदी भैया गल्लीतला जो सीनियर असतो त्याचा ऐकायचा. तो तुम्हाला हळूच येऊन सांगतो, "अरे मी तर 11वीला ट्युशन लावलं, डायरेक्ट 12वीला ट्युशन लावलं. परीक्षेच्या 6 महिने अगोदर मला 80-85 मार्क्स पडले." बट त्या दीदी भैयाला जर आता जाऊन विचारा जर्नल एंट्री काय होते, येत नाही. म्हणजे ऑन पेपर हुशार आहे, ॲक्च्युअलमध्ये जर विचारायला गेलं तर वांगं काहीच येत नाही. असे मुलं प्री क्लिअर करतील, समोर जाऊन भविष्यामध्ये मेन्स क्लिअर करतील, इंटरव्ह्यूमध्ये फेल होतील. का? कारण बेसिकच त्यांचं कच्चं आहे. सो त्याच्यामुळं कंपल्सरी 11वीला 3 विषयाचा अभ्यास कंपल्सरी करायचं. कोणते 3 विषय? अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि मॅथमॅटिक्स असेल तर मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा. नसेल तुमचं मॅथ, काळजी करायचं नाही, अकाउंट आणि इकोचा अभ्यास करायचा. कारण जे तुम्ही 11वीला शिकताल तेच तुम्हाला समोर जाऊन 12वीला आहे किंवा 12वीचे बेसिक्स तुमचे 11वी बेसिक्स परफेक्ट राहिलं तर 12वीचे तुम्हाला ॲडव्हान्स लेव्हलचे प्रॉब्लेम्स येतील. टोटल 25 पॉईंट आहेत. शेवटचे 5 पॉईंट अतिशय महत्त्वाचे आहेत. भलेही सुरुवातीचे काही पॉईंट्स बोर वाटत असतील तर शेवटचे 5 पॉईंट नक्की तुम्हाला बघितल्याशिवाय व्हिडिओ एंड करायचा नाही, नाहीतर तुमच्यासोबत स्कॅम होईल. ओके. चला, तिसरं पॉईंट आहे, पहिल्या दिवसापासून नोट्स बनवा. आता तुम्ही तुमचे 10वीचे दिवस आठवा, की जेव्हा तुम्ही संस्कृतचा पेपर दिलात, जेव्हा तुम्ही गणिताचा पेपर दिलात किंवा मराठीचा, इतिहास, भूगोलचा, तर मोस्ट ऑफ जण काय करत होते माहीत आहे का, की पेपर उद्या म्हणलं, की आज इतिहासाची पुस्तक घेऊन बसणं, इतिहासाची नवनीतची गाईड घेऊन बसणं किंवा संस्कृतसाठी तर मोस्ट प्रॉबेबली जण काय करतात, नवनीतच्या गाईडऐवजी किंवा पुस्तकाऐवजी त्यांच्या ट्युशनची जे वही असते किंवा जिथं सुभाषितं लिहिलेले असतात, त्याचा अर्थ वगैरे लिहिलेले असतात, रुपये ओळखा, रुपये लिहा, हे सगळे क्लासचे झालेले नोट्स असतात ते रेफर करतात. तसंच तुम्हाला करायचं आहे 12वीला. जेवढेही तुमचे विषय आहेत त्या प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना तुम्हाला स्वतःचे सेल्फ नोट्स बनवायचे. सर सेल्फ नोट्स काय असतात? बघा, एखादा एक टीचर एखादा एक टॉपिक तुम्हाला शिकवला.
येस सर, टीचरनं आम्हाला टॉपिक शिकवला. मग ते टॉपिक पुस्तकामध्ये आहे. मुलं काय करतात परीक्षेच्या वेळेस पुस्तक वाचत बसतात. पुस्तक वाचायचं नाही, तो टॉपिक व्यवस्थित अभ्यास करायचा आणि स्वतः त्याचे नोट्स काढायचे आणि परीक्षेच्या टाईमला पुस्तक वगैरे न वाचता स्वतःचे सेल्फ नोट्स वाचायचे, जेणेकरून तुमचं रिव्हिजन चांगलं होईल. आणि हे जे सेल्फ नोट्सची झंझट आहे, ते सुद्धा आम्ही आपल्या DA2 अकॅडमीचे जे स्टुडंट्स आहेत, त्यांना त्या सेल्फ नोट्सच्या झंझटमधून सुद्धा आम्ही मुक्त केलेलं आहे. का? कारण त्यांना सेल्फ नोट्स जे आहेत, हे आम्ही आमच्या क्लासेसमार्फत प्रोव्हाइड करतो, जे की काही अशा पद्धतीच्या असतात. तुम्हाला फक्त एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशन आपल्या क्लासचं ते डाउनलोड करून ठेवायचे, त्याच्यावर तुम्हाला अवेलेबल होतील. ओके, नोट्सबद्दल क्लिअर झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे नंबर 4, रोजचा अभ्यास ठेवा. 10वीला जसं तुम्ही परीक्षेच्या 6 महिने अगोदर 2 महिने अगोदर रेग्युलर अभ्यास केलात, तसंच अभ्यासाची सवय 11वीपासून ठेवा. जास्त नाही. जर तुमचं अकाउंट्स, मॅथ हे 2 सब्जेक्ट असतील तर डेली 2 ते 3 तास, मिनिमम 3 तास अभ्यास पाहिजेच पाहिजे. मॅथ नसेल, अकाउंट्स असेल तर कॉलेज व्यतिरिक्त, ट्युशनचा टाईम व्यतिरिक्त फक्त 2 तास तुम्हाला मिनिमम अभ्यासाची सवय ठेवायची. तिसऱ्या तासाला पुस्तक चालूसुद्धा करायचं नाही, बंद करून टाकायचं. 120 मिनिट म्हणजे 120 मिनिट टाईम लावून, आणि ते 120 मिनिट इतके कडक ठेवायचं, ते 120 मिनिट इतके प्रॅक्टिकल ठेवायचं. ना त्या 2 तासामध्ये तुम्ही कोणाला बोलताल, ना त्या 2 तासामध्ये तुमचा हात तुमच्या मोबाईलकडे जाईल. फक्त तुम्ही नोट्स, वही, पेन, दॅट्स इट. आणि जे पण क्लासमध्ये झालेलं आहे ते शिकवलेलं रिकॉल करत राहायचं. ऑल राईट, हे गोष्ट जर केलात तर भाई टॉपर बनवण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. आणि तुमचं नशीब चांगलं आहे की हे सर्व गोष्टी तुम्हाला आता माहीत व्हायला आहेत. आम्हाला हे सर्व गोष्टी माहीत होण्यासाठी 21 महिन्यापैकी 15 ते 16 महिने आमचे ऑलरेडी वेस्ट झाले होते. त्यानंतर आम्हाला अशा गोष्टी माहीत झाल्या होत्या. बट डोंट वरी, जोपर्यंत प्रसाद सर आहेत, सर्व मराठी मीडियमच्या कॉमर्सच्या मुलांचं किंवा आपल्या ज्या महाराष्ट्रातले कॉमर्स घेणारे मुलं आहेत, यांचं नुकसान होणार नाही. त्यामुळे रोजच्या रोज अभ्यास ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. 2च तास, राईट, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 11वीला, 12वीला थोडंसं तुम्हाला वाढवावं लागेल, बट सध्या फक्त विचार करायचा 11वीचाच. ओके, त्याच्यानंतर 5वं पॉईंट, अकाउंट्सला सर्वाधिक प्राधान्य द्या. बघा, मी तुम्हाला सुरुवातीला एक 21 महिन्याचा टाइम टेबल शो केला होता, राईट. आता इमॅजिन करा की जुलै महिन्यात तुमचं कॉलेज स्टार्ट झालं. ओके, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे जे येणारे 3 महिने आहेत, ह्या 3 महिन्यामध्ये किती दिवस असतील सर? ऑन अन ॲव्हरेज 30 दिवसाचा महिना असतो. ओके, सो 30 गुणिले 3 केलं 90 दिवस. तर हे 90 दिवस जे आहेत, ते जेव्हा तुम्ही कॉलेजवरून घरी येताल, तर ह्या 90 दिवसामध्ये फक्त आणि फक्त सर्वात पहिलं प्राधान्य, जर 2 तास अभ्यास करणार असाल तर 1 तास अकाउंटसाठी द्यायचं म्हणजे द्यायचं. ऑलराईट. आणि या 90 दिवसामध्ये तुमच्या 11वीच्या अकाउंटच्या पुस्तकात टोटल 10 चॅप्टर्स आहेत. या 90 दिवसात 10च्या 10 चॅप्टर्स कसं कव्हर कराल? प्लस 90 दिवसामध्ये जो पण मुलगा 10 चॅप्टर कव्हर केला, भाई पूर्ण 12 महिन्याची झंझट आहे त्यानं 3 महिन्यामध्येच खतम करून टाकला. 12 महिन्याचं काम 3 महिन्यात, 12 घंट्याचा अभ्यास 3 घंट्यामध्ये कव्हर केल्यासारखं आहे. ते कसं कव्हर करता येईल शेवटच्या 21 ते 25 पॉईंटमध्ये सांगेन. बट तुम्हाला कंपल्सरी ह्या 3 महिन्यामध्ये अकाउंटचा अभ्यास रोज 1-1 तास 1-1 तास करायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्या क्लासेसमार्फत तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट क्लासेसचा टेलिग्राम ग्रुप आहे. त्याच्यामध्ये 5 प्रश्नपत्रिका 11वी प्रथम सत्राच्या वेळेस मिळतील आणि 5 प्रश्नपत्रिका 11वी द्वितीय सत्राच्या वेळेस मिळतील. सो टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे अकाउंट्सला प्राधान्य. 3 महिने सर्वात पहिले अकाउंट्सचा फोकस करायचं. कोणते कोणते अकाउंटचे चॅप्टर कव्हर करायचे आहेत? जर्नल, लेजर, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग, डबल एंट्री सिस्टम ऑफ अकाउंट, अकाउंटिंग प्रिन्सिपल, कन्व्हेन्शन्स, हे सर्व गोष्टी व्यवस्थित अभ्यास करायचं आहेत. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट नंबर 6, इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका. आता इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नका किंवा इंग्लिश हा का महत्त्वाचा आहे सांगतो. बघा, जर तुम्हाला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर कुठं ना कुठं इंग्लिशमध्ये अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. बट 11वी 12वीला मुलं होते काय की 8वी 9वी 10वीला अभ्यास करून एवढं इंग्लिशचं कदरून गेलेलं असतात की 12वीला इंग्लिशचं क्लास जॉईन करावं अशी मानसिकताच लई मुलांमध्ये राहत नाही. कारण तेच डायरेक्ट इनडायरेक्ट, तेच चेंज व्हाईन्स, तेच मॉडल ऑक्झिलरी, नियम तर बदलणार नाहीत. आणि 10वीला तुम्ही एवढं कडाडून अभ्यास केला,
केलात की सर्व पुस्तकी वह्या ऑलरेडी ग्रामरचे तर सेपरेट वही केलं असेल ते सुद्धा तुमच्याकडे असेल. बघ 12वीला इंग्लिशचं ट्युशन लावणं मॅन्डेटरी आहे का? बघा 12वीला इंग्लिशचं क्लास जॉईन केल्यापेक्षा स्पोकन इंग्लिशवर जास्त भर द्या. ज्याला इंग्लिश बोलता येते त्याच्या एवढं भारी माणूस कोणीच नाही. तुम्ही 11वी-12वीला इंग्लिशचं ट्युशन लावलात, 3-3, 4-4 घंटे अभ्यास केलात आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 पैकी 80, 85, 90, 95 सुद्धा मार्क्स पडले. बट ज्यामुळे तुला इंग्लिशच बोलता येईना, कॉन्फिडन्सच नाही आणि तुझ्यासोबतच एक मुलगा आहे ज्याला इंग्लिशमध्ये 55 मार्क आहेत, बट त्याला इंग्लिश बोलता येते. ओके. मग अशा परिस्थितीत तुझ्या 95 मार्काची उद्बत्ती तुझ्याजवळच ठेव. तुझ्यापेक्षा टॅलेंटेड तो 55 मार्कवाला स्टुडंट आहे, ज्याला इंग्लिश बोलता येते. ओके. सो इंग्लिशकडे दुर्लक्ष जरी केलं, बट स्पोकन इंग्लिशकडे दुर्लक्ष करायचं नाही. आता स्पोकन इंग्लिश म्हणलं तरी सुद्धा मार्केटमध्ये एवढं स्कॅमर झालेले आहेत. 2 घंट्यात इंग्रजी बोलायला शिका, 2 दिवसात इंग्रजी बोलायला शिका. इतकं पोरांना फसवण्याचे धंदे चालू आहेत. मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं? काहीच करायचं नाही. बघा इंग्लिश ही अशी एक स्किल आहे, स्पोकन इंग्लिशचा क्लास लावल्यामुळं किंवा टेन्स हे केल्यामुळं शिकू शकत नाही. जर तुमच्या आजूबाजूला बोलणारे लोक इंग्लिशचे असतील, इंग्लिशमधून बोलत असतील, डेली कम्युनिकेशन त्यांचं इंग्लिशमध्ये होत असेल, तर त्यांचं बघून बघून ॲटोमॅटिकली तुम्ही शिकता. राईट. ॲज अ टायपिंग स्किल मुलं टायपिंगचा क्लास लावतात, 30 करतात, 40 करतात, काय घाण शोकतात त्यांनाच माहीत. ओके. टायपिंगचा क्लास लावून सुद्धा आणि काही काही जणांजवळ टायपिंगचा क्लास सुद्धा लावला नसते, बट त्याच्या घरी कम्प्युटर असतो, तो डेली प्रॅक्टिस करत असतो. तर ज्याच्याजवळ सर्टिफिकेट आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीड ज्यानं घरी डेली बसून प्रॅक्टिस करायला ज्याच्याजवळ कीबोर्ड आहे त्याची स्पीड जास्त असते. सांगायचं तात्पर्य काय की इंग्लिश बोलण्यावर भर द्या. सर मी राहतो गावामध्ये, माझ्या मित्राला धड मराठी बोलता आहे ना, त्यानं जर 1 मिनिट बोललं तर त्याच्यामध्ये 10 शिव्या असतात. सर ह्याच्याकडून, ह्या दलिंदराकडून काय एक्सपेक्ट करू मी की हा इंग्लिश बोलेल? तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलमध्ये ChatGPT आहे, जेमिनी AI आहे, त्याचं सबस्क्रिप्शन भेटते 200-300 रुपयाला, 1 महिन्याचं घ्या किंवा फ्री जरी घेतलं तो 15-20 मिनिट असंही फ्री देतोच डेली. सो त्याच्यामध्ये एक ऑप्शन असतं व्हॉईस कमांडचं, ज्याच्यामध्ये तुम्ही त्याला ॲज अ मित्रासारखं बोलू शकता. इंग्लिशमधून, मराठीमधून तुम्हाला जेही भाषा शिकायची आहे त्या भाषेत तुम्ही बोलू शकता. आणि त्याला जर तुम्ही एक प्रॉम्प्ट दिलात की मला 1 महिन्याच्या आत बेसिक इंग्लिश बोलायला शिकायचं आहे, तू मला शिकव आणि तू मला प्रश्न विचार, मी त्याच्या प्रश्नाचं उत्तर इंग्लिशमध्ये देतो. मी दिलेल्या उत्तरामध्ये जर काही चूक असेल तर ते चूक दुरुस्त करून मला सांग. असं जेव्हा तुम्ही त्याला प्रॉम्प्ट देता, तो म्हणतो ठीक आहे आणि मग तो तुम्हाला तिकडून इंग्लिशमध्ये प्रश्न विचारतो. तुम्ही इकडून जसं जमलं तसं तोडक्या-मोडक्या इंग्लिशमध्ये उत्तर द्या. तो मग तुम्हाला करेक्ट करून सांगतो, की तू आय विल म्हणलास तिथं आय विल नाही, तिथं आय वॉज येते. अशा गोष्टी तो तुम्हाला सांगतो आणि असं करत-करत जसं-जसं तुम्ही पुढे जाता, तसं-तसं इंग्लिश तुमची परफेक्ट होते. आणि ज्या मुलाची इंग्लिश परफेक्ट आहे, त्याचं रायटिंग स्किल, ग्रामर, डायरेक्ट, इनडायरेक्ट असं जे पोरांचं इंग्लिश परफेक्ट नाही, स्पोकन इंग्लिश, त्याला जे अभ्यास करायला 2-2 वर्ष, 3-3 वर्ष लागतात, ज्याचं इंग्लिश परफेक्ट आहे तो 2-3 महिन्यात करून मोकळा होऊन जातो. सो अशा प्रकारे इंग्लिशला हँडल करायचं. आता अनेक मुलांचं, खास करून मुलीमध्ये, की आमचे पॅरेंट्स शिकवणार, कारण 10वीलाच लई जणांच्या मुलींचं, मैत्रिणींचं लग्न झालेलं राहते, कोणा मुलीचं साखरपुडा झालेलं राहते आणि पोरांना पण वाटते की नाही नाही माझे वडील शिकवणार, मला दुकानात बसायला लावतात. किंवा काही काही मिडल क्लास असतात, त्यांचं फर्निचरचं दुकान असतं, जनरल स्टोअर्सचं दुकान असते किंवा किराणा दुकान असते आणि तो जर आईवडिलांना एकटा असला त्याच्या मनात हेच विचार येतात की नाही बाबा माझे वडील शिकवणार, मला दुकानात बसावं लागते. बाबा आज तू काहीही कर, इंजिनियर हो, डॉक्टर हो, व्हॉटएव्हर हो, पण जेव्हा तू वयाचे 30 वर्ष ओलांडशील, सगळेजण तुला एकच प्रश्न विचारतात की किती पैसे कमवतोस? पैसा आहे का? राईट. सो त्याच्यामुळं तू काहीही कर, बट तुझ्याजवळ पैसा असला पाहिजे. राईट. त्याच्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. त्यामुळं इग्नोर करू नकोस, फ्लोमध्ये राहा. एकदा शिक्षणाचा संपर्क तुटला की वापस जोडू शकत नाही, तू कितीही पैसा खर्च केलास तरी. त्यामुळं फक्त पास होण्याचा विचार न करता, भलेही तुझे आईवडील तुला CA, CS, CMAला पाठवणारे नसतील, भलेही बँकेची तयारी करू घालणारे नसतील, बट आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्ती व्हायचा असेल तर शिक्षण होणं महत्त्वाचं आहे. राईट. फक्त पास व्हायचा विचार करायचा नाही, चांगल्यातल्या चांगले मार्क्स कसं पडतील याचा विचार करायचा. अनेक मुलांच्या मनात भीती आहे, सर माझं इंग्लिश कच्चं आहे आणि अकाउंटची पुस्तक पूर्ण इंग्लिशमधून आहे. भाई माझ्याजवळ असे पोरं आहेत ज्यांना इंग्लिश वाचता आहे ना, तरीसुद्धा अकाउंटमध्ये 85-86 मार्क्स त्यांनी घेतलेले आहेत.
राईट. सो याचा विचार अजिबात सोडून टाका. फक्त रेग्युलर कन्सिस्टंटली अभ्यास करत चला, ॲटोमॅटिक तुम्ही स्कोअर करता. ऑल राईट. त्याच्यानंतर 8वा पॉईंट आहे, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा. जे की तुम्ही जे जेनझीचे स्टुडंट आहेत त्याला PYQs म्हणतात. PYQs. ओके. सो हे PYQs म्हणजे काय? प्रिव्हियस इयर क्वेश्चन असं तुम्ही त्याला म्हणू शकता. महाराष्ट्र बोर्डाची एक खासियत आहे, आयदर असू दे 10वी बोर्ड और 12वी बोर्ड, की जे मागच्या 4-5 वर्षामध्ये जे ते प्रश्न विचारलेले आहेत, त्याच प्रश्नपत्रिकेतले 1-2 प्रश्न यावर्षी ॲज इट इज रिडायरेक्ट होतात. यावर्षी एक्झामला विचारण्यात येतात. त्यामुळं मेक शुअर करा की तुम्ही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करताल. हे तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ॲपवर मिळून जातील. 2022 बोर्डपासून ते 2026 बोर्ड आणि तुमची 11वी चालू असेल तर तुम्ही 11वीला असताना तुमच्या सीनियर जे आहेत, जे यावर्षी 12वीला आहेत, त्यांची 2027ला परीक्षा होऊन जाईल. तर 22 ते 27चे सगळेच्या सगळे प्रश्नपत्रिका DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला मिळून जातील. तिथून तुम्ही घेऊ शकता. ऑल राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे, 11वी संपण्याआधीच 12वीची भीती काढून टाकणे. 11वी संपण्याआधीच 12वीची भीती काढून टाकणे म्हणजेच काय, की बाबा 11वी पासूनच जर अकाउंट्स परफेक्ट असेल, 11वी पासूनच इकॉनॉमिक्स परफेक्ट असेल, काही मुलं 12वीला गेल्यानंतर अभ्यास करायला चालू करतात. त्यांना अडचण तिथून यायला चालू होते. कारण जो मुलगा अभ्यासाला करायला चालू करतो त्याला डाऊट यायला चालू होतात. मग जसं डाऊट आले तो डाऊट क्लिअर करत असतो. डाऊट क्लिअर केलं, पाठांतर करायचं असतं. पाठांतर जर होत असेल तर मग 4-5 दिवसानं पाठ केलेलं विसरायची भीती असते. राईट. मग तो वापस 5व्या दिवशी जो आहे तो मागे पाठांतर केलेलं रिव्हिजन करतो आणि मग एखादी एक्झाम होते आणि मग एक्झाम झाल्यानंतर तो जेव्हा परीक्षेत जाऊन तिथं आठवण्याचा प्रयत्न करत असतो, की यार इथं जनरल एंट्री काय होते, यार या प्रश्नाचं उत्तर काय होते, लक्षातच येत नाही आणि तिथंच त्याचा कॉन्फिडन्स डाऊन होतं. की का सर, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार मी मागच्या 4 दिवस झालं पाठ करायलो सर, आणि आज अचानक पद्धतीने एक्झाम झाली, मी विसरून गेलो. आणि मग इथूनच प्रॉब्लेम निर्माण होते आणि हे प्रॉब्लेम प्रत्येकाला येते. तर अशी प्रॉब्लेम्स तुमची 11वीला येऊ द्या. हे आलेल्या प्रॉब्लेमवर तुम्ही ओव्हरकम करा, म्हणजे 12वीला तुम्हाला अशा प्रकारची कुठलीच प्रॉब्लेम येणार नाही. जे चुका व्हायचे आहेत, जे स्ट्रेस यायचा आहे, जे ताण यायचा आहे, जे पण गोष्टी वाईट घडायचे, ते सगळे 11वीला अभ्यास करून सुरुवातीलाच मिटून टाका. म्हणजे 12वीला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. आणि एकदा अभ्यास करून तुम्ही कॉलेजमध्ये पहिला आलात, तर मग भाई जे कॉलेजचं जे मस्त ना, कॉलेजमध्ये जे सगळे मुलं मुली असतात, कॉलेजचं एक मार्ग असतं जिथून सगळे मुलं मुली येत जात असतात आणि मग त्या मोमेंटला क्लास संपल्यानंतर किंवा क्लास चालू होण्याच्या अगोदर चर्चा असते मुलांमुलामध्ये, की बघ हा 11वीचा टॉपर आहे, हा 11वीला पहिला आला होता. आणि त्या सगळ्यांमध्ये तुमचं एक ऑरा असेल, त्या सगळ्यांमध्ये तुम्ही एकदम एकदम टॉपर म्हणून चालत असाल, ते एक भारी मोमेंट असते. ते नंतर लाईफमध्ये येत नाही. एकदा CSE मध्ये गेलात ते तर अजिबात येत नाही. त्यामुळं जे पण तुम्हाला तुमचा ऑरा सेट करायचं आहे ते 11वी पासूनच करा. 12वीला वर्गामध्ये तुमची दहशत असली पाहिजे. 12वीला सर जर तुम्हाला प्रश्न विचारले तर तुमच्या आजूबाजूला जेवढेही मुलं मुली आहेत त्या सगळ्यांच्या मनात एक कॉन्फिडन्स असलं पाहिजे, की बाबा सरांनी प्रश्न विचारलेत, पूर्ण वर्गाला आलं नाही, बट हा एक पोरगा असा आहे की ह्याचं उत्तर कंपल्सरी येईल. असं एक स्वतःचा ऑरा सेट करायचा. इतकं भयानक प्रिपरेशन 11वीला करायचं की 12वीला वर्गामध्ये तुमच्या नावाची दहशत असली पाहिजे. आणि प्रत्येक वर्गामध्ये टॉपर्स असतात. त्यातल्या त्यात टॉपर्स जर 2 मुलं असतील तर मग विचारच सोडा. आणि जर टॉपर एक मुलगा आणि मुलगी असेल, दोघांमध्ये कॉम्पिटिशन असेल, मग तर सांगायचं गोष्टच नाही. आणि मग अशा मोमेंटला समोरच्या व्यक्तीला हरवायला खूप मजा येते. जर मुलगा टॉपर आहे आणि त्याच्यासोबतला जी कॉम्पिटिटर म्हणून एक मुलगी आहे, मुलाला पण 98 मार्क, मुलीला पण 98 मार्क. नेक्स्ट एक्झाममध्ये जर सर म्हणले, ट्युशनचे सर, खास करून क्लासेसमध्ये खूप जास्त गोष्टी चालतात. लेट्स सी की पुढच्या वेळेस एक्झाममध्ये कोण फर्स्ट येईल, असं जेव्हा सर म्हणतात, तर मग त्या मोमेंटला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर सर असं म्हणल्यानंतर तुमच्या नावाची धसकी जर तुमचा कॉम्पिटिटर खात असेल, की यार ह्यानं माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करायला ह्यानं पहिला येते, मग कुठं ना कुठं समजायचं तुमचा अभ्यास सक्सेसफुल व्हायला. बट अभ्यास सेट करायचं कशासाठी? ऑरा बिल्ड करण्यासाठी. ऑल राईट. नेक्स्ट आहे 10वा पॉईंट, मोबाईलचा वापर नियंत्रित करा. भाई तुम्हाला मी सांगायची काही गरज नाही. ऑलरेडी
तुम्हाला अनेक जण पालक वगैरे सांगायलेत, बट मी मुलांना सांगत नाही, की मोबाईलचा वापर हे करा, कमी करा, ते करा. माझं एकच सेट आहे, की भाई त्याचे यल लागू दे, त्याचं सत्यानाश होऊ दे, एक वेळेस त्याला ठोकर पोहोचू दे आणि मग एकदा का ठोकर लागली, त्याला कळालं, की बाबा माझं नुकसान झालेलं आहे. याच्यामुळं माझं टाईम, माझा वेळ, माझा पैसा वाया गेला, माझी मेंटल सिच्युएशन खराब झाली, माझे मेंटली एकदम दिमागाची धैर्य होऊन गेली. एकदम मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि मग त्या 2-3 महिन्याच्या काळामुळं मी खूप मागे आलो. असं जेव्हा एखाद्या मुलासोबत होतं या मोबाईलमुळं, कारण मल्टिपल रिझन्स आहेत. त्याच्यानंतर तो जेव्हा ट्रॅकवर येतो, मग त्याला आपण तिथून सपोर्ट करतो. सुरुवातीला आम्ही कोणालाच म्हणत नाही मोबाईलचा वापर कमी करा. मी तर म्हणतो उलटं वाढवा. त्याच्यामुळं सत्यानाश होऊ द्या. 1-2 वर्ष आयुष्याचे वाया जाऊ द्या. 1-2 वर्ष वाया गेलं तर गेलं. तिथून पुढचं आयुष्य सक्सेसफुल होते. कारण 11वी-12वी मध्ये हा तुम्हाला जमिनीपासून आकाशामध्ये नेऊ सुद्धा शकतो आणि तिथून उचलून आपटू सुद्धा शकतो. त्याचा पूर्ण वापर तुम्ही कसं करता ह्याच्यावर अवलंबून आहे. ऑलराईट, डन. अटेंडन्स चांगली ठेवा. बघा आता काही-काही ठिकाणी कॉलेजेसमध्ये अटेंडन्स कंपल्सरी असते. बघा तुम्ही जर कुठं ट्युशन लावलं नाहीत, 11वीला पण ट्युशन लावलं नाहीत, 12वीला पण ट्युशनला लावलं नाहीत आणि कॉलेज पण करणार मेलात. साधं सिंपल रूल आहे. काही-काही ठिकाणी ट्युशनच नसतात गावांमध्ये. कारण विद्यार्थी संख्या खूप कमी असते अँड त्यामुळं मुलं काय करतात, की फक्त आणि फक्त कॉलेजच्याच ह्याच्यावर लक्ष देत असतात. मग तुम्हाला अटेंडन्स चांगली ठेवावं लागेल, कारण अभ्यासाचा सोर्स एक मात्र तेच आहे. बट तुमच्या गावात जर कुठले चांगल्या पद्धतीचे क्लासेस नसतील, तिथं एकाच ॲपवर तुमचे अकाउंट्स, OCM, SP, इकॉनॉमिक्स, इंग्लिश रायटिंग स्किल्स, नॉवेल्स अँड अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी उपलब्ध असतील, तर मग तुम्ही ऑनलाईन क्लास तिथे जॉइन करू शकता. तुम्हाला कुठल्याही गोष्टीवर हे करायची गरज नाही. बट अटेंडन्स ठेवा. कॉलेजला जाणार असाल, रेग्युलर जा. ट्युशनला जाणार असाल, तर ट्युशन रेग्युलर करा. दोन्हीपैकी एक ठिकाण रेग्युलर ठेवा. अदरवाईज धड इकडं पण नाही, धड तिकडं पण नाही ठेवलात, सत्यानाश होणार आहे. त्यामुळे अटेंडन्स मॅटर करते. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डाउट्स लगेच विचारा. ओके, जस्ट 1 सेकंड. आवाज दिले का? हां, नेक्स्ट आहे डाउट्स लगेच विचारा. आता डाउट्स लगेच विचारा म्हणजेच काय, की भाई मेट्रो सिटीजमधले मुलं-मुली लाजत नाहीत. डायरेक्ट जे पण डाउट्स आहे वर्गामध्ये बोलतात. ग्रामीण भागामध्ये टियर 2, टियर 3 सिटीजमध्ये मुलं जे असतात ते सरांना प्रश्न विचारायला घाबरतात. त्यांना भीती ह्याची नाही, सर शिव्या देतील. त्यांना भीती ह्याची आहे, की मी जर प्रश्न विचारला आणि ते काहीतरी वेगळंच निघालं, मुलं हसतील आणि मग सर त्याच्यावर काहीतरी जोक क्रॅक करतील, त्याची भीती आहे. सो ही भीती मनातून काढा. जे पण डाउट्स विचारलात, तर ते लगेच वर्गामध्ये विचारा. डाउट्स एक मजा सांगतो. ओके. सपोज एखादा एक डाऊट असेल, ते तुम्ही लगेच विचारलात आणि ते सरांनी सांगितलं आणि ते तुम्हाला समजलं, घरी जाऊन अभ्यासाचे 30 ते 40 मिनिट तुमचे वाचतात. डाऊट घेऊन ट्युशनमधून घराच्या बाहेर पडलात, ट्युशनमधून जर बाहेर गेलात, घरी गेलात, तर 1 घंटा रेग्युलर अभ्यास आणि ते डाऊट स्वतःचं स्वतः सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 30 मिनिट एक्स्ट्रा द्यावे लागतात. त्यामुळं 30 मिनिट घरी जाऊन एक्स्ट्रा दिल्यापेक्षा सरळ-सरळ वर्गामध्ये डाउट्स विचारा. डाउट्स क्लिअर होत असतात, राईट. त्यामुळे डाउट्स घेऊन घरी यायचं नाही. त्याच्यानंतर आहे रायटिंग प्रॅक्टिस करा. अक्षर अनेकांचं आजसुद्धा घाण आहे. 10वीपर्यंत चाललं, 12वीला सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बट प्रॉब्लेम असा आहे, की अक्षर सुधारण्याचा हा शेवटचा चान्स आहे. याच्यानंतर तुमचं अक्षर सुधारणार नाही. कधीपर्यंत चान्स आहे? जुलै 2026 ते नोव्हेंबर 2026. कारण मोस्ट ऑफ ठिकाणी 12वीची जी तयारी आहे ते नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातच चालू करून टाकतात. राईट. 11वीच्या द्वितीय सत्राची वाटसुद्धा बघत नाहीत. 12वीला म्हणजे 11वीची पहिली सत्राची एक्झाम झाली, की दिवाळीपासून 12वीचा अभ्यासक्रम चालू करतात आणि एकदा 12वीचा अभ्यासक्रम चालू झालं, तुम्ही अक्षराकडे लक्ष देत नाही. त्यामुळं इथे हे 2-3 महिने जे अपकमिंग आहेत, त्याच्यामध्ये अक्षरावर थोडंसं भर द्या. कारण अक्षर जर सुधारलं, तर कुठं ना कुठं थिअरीमध्ये मार्क्स पडायचे चान्सेस जास्त असतात. अकाउंट्स पूर्ण डिजिटवर चालतं. मॅथमॅटिक्स पूर्ण डिजिटवर चालतं. बट OCM, SP, इकॉनॉमिक्ससारख्या विषयामध्ये तुम्हाला लिहायचं असतं आणि तिथं हँडरायटिंग मॅटर करते. त्याच्यामुळं कुठं ना कुठं अक्षरावर भर देत चला. रायटिंग प्रॅक्टिस करत चला. रायटिंग प्रॅक्टिस केल्यामुळं काय होईल? एक, पेपर 3 तासात कव्हर होईल. दुसरा, पेपर सुटसुटीत होईल. तिसरा, चांगले मार्क्स पडतील. चौथा, पर्सेंटेज वाढेल.
ओके. त्याच्यानंतर इंटरनल एक्झाम्स गंभीरपणे द्या. आता काही मुलांचं कॉलेज ट्युशन वगैरे नसतं. तर अभ्यास किती झाला हे जर जाणून घ्यायचं असेल तर एक मात्र सोर्स आहे एक्झाम्स. आणि मग एक्झाम्स दिला त्याचे मार्क्स जर तुम्हाला आले तर कळतं की आपण किती पाण्यात आहोत काय नाही ते. ओके. बट जे मुलं कोचिंग क्लासेसवर अवलंबून आहेत, क्लासेसमध्ये एव्हरी सेकंड वीक एक्झाम होत असते, वीकली टेस्ट होत असतात. त्या वीकली टेस्टमध्ये जायचं, ती एक्झाम द्यायची. 20 पैकी 18 पडले, 20 पैकी 15 मार्क्स पडले, तर ते 5 मार्क कुठं चुकले ते ॲनालिसिस करायचं आणि पेपर चेक करून आल्यानंतर त्याच आन्सर शीटच्या मागच्या साईडला लिहून टाकायचं, की मी प्रश्न क्रमांक 1 मध्ये इथे जर्नल एंट्री मिस्टेक केले होते. प्रश्न क्रमांक 2 मध्ये इथं माझा मुद्दा चुकला होता. प्रश्न क्रमांक 3 मध्ये डी-आरची एंट्री मी सी-आर लिहिली होती. अशी नोंद तुम्ही तुमच्या हातानं त्या उत्तरपत्रिकेच्या मागच्या साईडला लिहून टाका आणि जेव्हा वर्षभरात सगळे 11वीचे पेपर्स होतील, 15 ते 20 ते जवळपास माझ्या क्लासमध्ये तर 20 ते 25 पेपर्स मी घेतो आणि मग 11वीचे असे 25 पेपर्स झाल्यानंतर जेव्हा तुम्ही 11वीची ॲन्युअल एक्झाम द्यायला जाता, 11वीची प्रथम सत्राची एक्झाम द्यायला जाता, ते सगळे आन्सर शीट एका ठिकाणी जमा करायचं आणि चेक करायचं, पहिल्या पेपरमध्ये माझं काय चुकलं होतं, दुसऱ्या पेपरमध्ये काय चुकलं होतं, तिसऱ्या पेपरमध्ये आउट ऑफ आले होते तर मी कोणतं गणित कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं होतं, हे सर्व गोष्टी चेक करत राहायचं. आणि ह्याला म्हणतात सेल्फ रिव्हॅल्युएशन. स्वतःचं स्वतः पुनर्मूल्यांकन करणं, की मला कुठं बरोबर आलं होतं, माझं कुठं चुकलं होतं आणि हे मदत करते. इट डेफिनेटली वर्क्स. कारण जे गणित तुमचं चुकलं होतं आणि तेच गणित जर समजा 11वीच्या फायनल एक्झामला आलं तर कुठं ना कुठं तुमचा फायदा होतो ना. मग लक्षात येतं, की यार हां, बघ हेच गणित आहे. हे गणित क्लासच्या एक्झाममध्ये झालं होतं आणि माझं चुकलं होतं आणि ही चूक मी आता फायनल एक्झाममध्ये करणार नाही. सो अशा प्रकारचे जे इंटरनल एक्झाम्स असतात, याला तुम्हाला सिरियसली घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12वीच्या सुरुवातीपासूनच बोर्डाचा विचार करा. आता हळू-हळू 11वी संपली. आता आपण आलोत 12वीकडे आणि माझ्या क्लासमध्ये जी आपली बिग बुल बॅच असते 11वीसाठी पण आणि 12वीसाठी पण. 11वीसाठी एलिस बॅच असते आणि 12वीसाठी असते बिग बुल बॅच. 11वीमध्ये आम्ही पूर्णपणे फोकस करतो अकाउंट्सला. दॅट्स इट. आणि मग त्याच्यानंतर आमची क्लासेसमध्ये जी 11वी असते, ती 11वी चलते फेब्रुवारी 2027 पर्यंत. म्हणजे आम्ही ऑफलाईन क्लासमध्ये मुलांना शिकवायला स्टार्ट करतो जुलैपासून. जुलै 2026 पासून फेब्रुवारी 2027 पर्यंत प्रॉपर पद्धतीनं 11वीचे सगळेच्या सगळे 10 धडे व्यवस्थित शिकवतो. आता हे सगळं करत असताना नोव्हेंबर महिना एक मात्र असा येतो समटाईम्स, की ज्याच्यामध्ये दिवाळीचे सुट्ट्या असतात. जास्तीत जास्त किती 10 ते 5 दिवस, 15 दिवस सुट्ट्या असतात. त्याच्यामुळं नोव्हेंबर महिन्यामध्ये रिव्हिजन असतं. कोणी मामाच्या गावाला जातात, कोणी कुठं जातात. त्यामुळे ह्या 1 महिन्यात टीचिंग होत नाही. वापस जेव्हा मुलं येतात, तर वापस आल्यानंतर डिसेंबरमध्ये प्रॉपर तयारी. जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3 महिन्यामध्ये प्रॉपर तयारी होतात आणि मग फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही त्यांना क्वेश्चन पेपर्स देतो 5. जे ॲन्युअल एक्झाम्स 11वीचे होते, ते 5 पेपर्स त्यांना पूर्ण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात सॉल्व्ह करायचे असतात आणि काही कॉलेजेसमध्ये मार्चच्या शेवटच्या महिन्यामध्ये शेवटच्या मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 11वीची परीक्षा असते आणि काही ठिकाणी एप्रिलमध्ये 11वीची एक्झाम्स असते. म्हणजे हे जे फेब्रुवारी, मार्च, एप्रिलचा टाईम आहे, ह्याच्यामध्ये कंटिन्युअस रिव्हिजन, पेपर घेणं, चेक करून देणं, ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करून घेणं, क्लासमध्ये डाऊट सेशन ठेवणं, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये जात असतात. आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये कॉलेजला सुद्धा तुम्हाला एक 5 ते 10 दिवस सुट्ट्या असतात. कारण 12वीचे पेपर्स चालू असल्यामुळं 11वीच्या मुलांकडे तेवढं कोणी लक्ष देत नाही. आणि मग जसं मार्चच्या 15-16 तारखेला 12वी 2027 बोर्डाच्या मुलांचे पेपर संपले, मग 15 दिवसामध्ये तुमचं हॉल तिकीट घेणं, तुमचे सह्या वगैरे करून घेणं, अशा गोष्टी चालतात. आणि एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये काही ठिकाणी मार्चमध्येच 11वीची परीक्षा संपून जाते, तर काही ठिकाणी एप्रिल महिना येतो. राईट. आणि मग त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर मे महिन्यामध्ये
आपली बिग बुल बॅच लॉन्च होते आणि मग ज्याच्यामध्ये तुमचा 12वीचा अभ्यासक्रम मे 2027 पासून चालू होतो. सो जेही मुलं हा व्हिडिओ पाहिलेत, जे आता यावर्षी 11वीला जाणार आहेत, त्यांना आपल्याकडे 12चे क्लासेस करायचे आहेत. सो मे 2027 मध्ये कॉन्टॅक्ट करायचा आणि ज्यांना 11 पासूनच प्रॉपर तयारी करायची आहे, जुलैच्या अगोदर कॉन्टॅक्ट करा आणि ऑनलाईन बॅचेस घ्या. ओके, मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की 11वीचं अकाउंट 3 महिन्याच्या आत पूर्ण वर्षभराचं अकाउंट कसं कव्हर करायचं ते आता मी थोडक्यात सांगणार आहोत. ओके, चला, आपले टोटल जे पॉईंट्स झाले होते ते पॉईंट्स झाले होते टोटल 15. नेक्स्ट 16वा पॉईंट चेक करा. रेफरन्स बुकपेक्षा टेक्स्ट बुक आधी पूर्ण करा. बघा, आता 11वी आणि 12वीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर पुस्तकी मल्टिपल असतं, जसं की आता मी तुम्हाला एक शो करतो. ओके, रेफरन्स बुक आणि टेक्स्ट बुक कशाला म्हणतात? महाराष्ट्र बोर्डामार्फत तुम्हाला ही जी पुस्तक देण्यात येते, आता हे वापरून थोडीशी फाटलेली आहे कारण मागच्या 6 वर्षापासून यूज करायला मी, ही आहे 12वीची टेक्स्ट बुक, जी की महाराष्ट्र बोर्डामार्फत देण्यात येते. अशीच तुमच्याजवळ एक 11वी अकाउंटची पण असेल किंवा तुम्ही घेणार असाल तर अगोदर काहीही करण्यापेक्षा ही जी बोर्डाची बुक आहे ही कंप्लीट करायचं. सर, रेफरन्स बुक म्हणजे काय? प्रत्येक कोचिंग इन्स्टिट्यूटचा असा एक प्रॅक्टिस मॅन्युअल आहे. जसं आता हे DA2 अकॅडमीचा प्रॅक्टिस मॅन्युअल आहे. याच्यामध्ये मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात, 1000पेक्षा जास्त गणित असतात, जे की आम्ही मुलांना प्रॅक्टिससाठी देत असतो. आणि ज्यांना सेल्फ प्रॅक्टिस करायचं आहे, समोर जाऊन CS, CS, CMA करायचं आहे, असे मुलं हे पुस्तकीमधले जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, कारण त्यांना काहीही करून कॉन्फिडन्स बिल्ड करायचं असते. आता ह्या पुस्तकामध्ये 12वीचा जो पहिला चॅप्टर आहे त्याचे 20च गणित आहेत. भाई, 20 गणितं पोरं 5 दिवसात कंप्लीट करतात. 6व्या दिवशी अभ्यास करायला गणित तर पाहिजे. मग अशा वेळेस हा प्रॅक्टिस मॅन्युअल त्यांना कामाला येत असतो, राईट? सो अगोदर टेक्स्टबुक कव्हर करा आणि मग अशा प्रॅक्टिस मॅन्युअलकडे, रेफरन्स बुककडे जा, जे की प्रत्येक क्लासेसची एक एक सेपरेट त्यांची एक बुक असते. ओके, त्याच्यानंतर कुठं ना कुठं जसं तुम्ही 11वीचा अभ्यास करायलात, जसं 12वीचा अभ्यास करायलात, सो हे सर्व करत असताना तुम्हाला 11वी-12वी नंतर काय करायचं आहे, काय नाही, ह्याची अगोदरच माहिती घ्यायला स्टार्ट करा. जे तुमचे सीनियर्स आहेत त्यांचा नंबर भेटते का बघा, त्यांनी कुठं ॲडमिशन केले होते, कुठं क्लास जॉईन केले होते, कशा पद्धतीनं गोष्टी त्यांच्यासोबत झाल्या. तुम्हाला कोणी ओळखीचं नसेल तर ट्युशनच्या सरांना वगैरे कॉन्टॅक्ट करा, ते सांगतील. बट याच्यामध्ये कुठं ना कुठं एक मोठा स्कॅम असतो, ज्याच्यामध्ये मुलं फसतात. आता बघा, प्रत्येक बिझनेसमॅनला वाटते त्याच्या बिझनेसचा प्रॉफिट व्हावं, प्रत्येक टीचरला वाटते की त्याच्याकडून विद्यार्थ्यांचं चांगलं व्हावं आणि मग त्याच्याकडे असणारे सर्व्हिस देणार. तुम्ही जर एका अशा कॉमर्सच्या क्लासेसकडे गेलात की ज्याच्याजवळ 11वी-12वी कॉमर्स आणि CA फाउंडेशन आहे, तर तो सरळ सरळ तुम्हाला हेच सांगेल, 11वी-12वी आणि CA फाउंडेशन जॉईन कर, बाकी काहीच करू नकोस, मी तुला CA फाउंडेशन पास करून देतो, राईट? मग तो तेच प्रमोट करणार. काही काही क्लासेसवाल्यांचं टाईप बँकिंगवाल्यासोबत असतं, ते लगेच तुम्हाला सांगतात 11वी-12वी कर, CA नादाला लागू नकोस, लई अवघड आहे, बँकिंगचे क्लास जॉईन कर, BCOMला ॲडमिशन कर आणि बँकिंगची सुरुवात कर. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सांगत असतो. तुम्ही सगळ्यांचं ऐका आणि शेवटी डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे, काय करायचं काय नाही. तर ऑल राईट, डन. त्याच्यानंतर 18वं, भाई, आत्तापर्यंत 17 गोष्टी केल्या न केला, एखादी एक गोष्टी इकडे तिकडे झालं तरी चालेल. 18वी गोष्ट भाई लई भयानक आहे. तुमच्या एजमध्ये मित्र होणं काही अवघड गोष्ट नाही. कॉलेजला जाणारे रेग्युलर स्टुडंट आहात, आज ह्यानं मित्र होते, परवा दिवशी त्यानं मित्र होते, अनेक मित्र तुमच्या लाईफमध्ये येतात. बट त्या सगळ्यांचं जे ध्येय आहे, सर आजूबाजूला नसले तेव्हा त्यांच्या ग्रुपमध्ये कोणत्या गोष्टीवर चॅटिंग होते, त्यांच्या ग्रुपमध्ये काय गोष्टी निघतात, ह्याच्यावर त्यांचं 11वी-12वीचं करिअर किंवा पुढचं करिअर अवलंबून असतं. जर तुमचा एक मित्र चांगला असेल तर इनडायरेक्टली तुमच्याजवळ 5,000 चांगले पुस्तकी असल्यासारखं आहे. तारक मेहता का उलटा चष्मा बघितला, त्याच्यामध्ये जेठालाल मेहता साहेबला काय म्हणते की एक अच्छा दोस्त 5,000 किताब के बराबर आहे, किंवा एक अच्छा दोस्त एक लायब्ररी के बरोबर आहे. जर एक चांगला मित्र असेल जो तुम्हाला वाईट मार्गापासून, वाईट जे गोष्टी असतात ह्याच्यापासून लांब ठेवत असेल, तर तो त्याच्या एवढा भारी मित्र कोणीच नाही. एक मित्र आहे, फोन येतो, चल सुट्टा मारायला जाऊ,
एक मित्र येतो, चल गेम खेळायला जाऊ. एक मित्र येतो, चल ना यार बाइक की घूम के आएंगे. चल की इकडे जाऊन येऊ, चल की तिकडे जाऊन येऊ. आणि टाईम नसते. अभ्यासाचं काही हेच केलेलं नाही. मग इझिली टाईम तुम्ही वेस्ट करता आणि ह्याच्यामुळंच कुठं ना कुठं तुमचं नुकसान होत असतं. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं, काही-काही गोष्टी तुम्हाला आता कळणारच नाहीत. बट हाच सेम व्हिडिओ तुम्ही 3 महिन्यानंतर पहा, एक आणखी नवीन गोष्ट शिकायला मिळते. हाच सेम व्हिडिओ तुम्ही 6 महिन्यानंतर पहा, एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला मिळते. कारण ह्या व्हिडिओमध्ये फुल फ्लेज सर्व गोष्टी मी एकाच ठिकाणी आणायला, ज्याच्यामुळं काही-काही गोष्टी तुमच्या दिमागाच्या बाहेर जातील. बट व्यवस्थित फॉलो केला तर तुम्ही मला म्हणताल, "सर, ते जे सुरुवातीला एक व्हिडिओ तुम्ही टाकला होता, ज्याच्यामध्ये 25 पॉइंट सांगितला होता. सर, त्या व्हिडिओनं माझी लाईफ टर्न केली. त्या व्हिडिओमुळं मी चुकीच्या मार्गापासून जाण्यापासून वाचलो." ऑलराईट. चला, पॉइंट नंबर 19 आहे, हेल्थ इज वेल्थ. बघा, तुमच्या आई-वडिलांची जी एज आहे 40, 45, 50 आहे, ते एक दिवस जर कुठं बाहेर गावाला जाऊन आलं, की त्यांचे पाय सुजतात. आईची तब्येत खराब होते. आपल्याला वाटतं, की यार असं कसं आई नाटक करायली? एक दिवस गावाला जाऊन आली, की हिचे पाय सुजलेत, कंबर दुखायली, हे करायली. का? रिझन आहे इम्युनिटी सिस्टम. राइट. जसं-जसं वय होत राहतं, तसं-तसं इम्युनिटी सिस्टम कमी-कमी होत राहते. त्याच्यामुळं थोडं जरी काम केलं तर थकून जाते. काहीच करायची इच्छा होत नाही आणि लगेच माणूस बिमार पडते. बट तुमच्या एजमध्ये वेगळं आहे. तुम्ही 12 घंटे जरी ट्रॅव्हल्समध्ये प्रवास केलात, 13व्या घंट्याला चढ पहाड चल म्हटलं, तर तुम्ही चढता. का? कारण तुमची इम्युनिटी सिस्टम स्ट्राँग असते. सहजासहजी तुम्ही बिमार पडत नाही. कुठं ना कुठं सर्व गोष्टी तुमच्यामध्ये ओके असतात. बट सगळं होत असताना, नाही मला काहीच होत नाही. मी सिगारेट पितो. नाही मला काहीच होत नाही. मी तंबाखू, सागरसारख्या गोष्टी खातो. नाही मला काहीच होत नाही. मी रात्री 9:30 9:30ला मोबाईल झोपत असताना असं डोळ्यासमोर घेऊन बसतो. 2-2, 2:30 वाजेपर्यंत मोबाईल असंच असते. तरीसुद्धा मला काहीच प्रॉब्लेम होत नाही. आय नो तुम्हाला सुरुवातीला प्रॉब्लेम होत नाही. बट इनडायरेक्टली तुमची बॉडी मधून हळू-हळू, हळू-हळू, हळू कमजोर होत चाललेली आहे. तुम्हाला वाटतं की 6 महिने झालं मी 3-3, 4-4 घंटे गेमिंग करायलो, तरीसुद्धा अभ्यास व्हायलाय, सगळ्या गोष्टी. बट हे सगळे गोष्टी एकाच वेळी काटा काढतात, ते म्हणजे परीक्षेच्या टाईमला. तुम्ही 11वीला बिमार पडला नाही, सगळं टकाटक होतं, 12वीला काहीच झालं नाही आणि परीक्षेच्या एंड मोमेंटला स्ट्रेस तुमच्यावर इतकं वाढतं, की त्या स्ट्रेसमुळं जे मागचे 2, 2.5, 3 वर्ष झालं तुमच्या शरीरातले जे बॅड हार्मोन्स आहेत, तुमच्या शरीरातले जे बॅड बॅक्टेरिया आहे, ते कुठं ना कुठं बाहेर यायचा प्रयत्न करतात. अचानक पद्धतीनं ताप ये, टायफॉईड हो, न्यूमोनिया हो, डेंग्यू हो, अशा गोष्टी परीक्षेच्या टाईमलाच होतात. आणि मग भलेही तुम्ही वर्षभर अभ्यास करा, भलेही तुम्ही वर्षभर कितीही करा, परीक्षेच्या टाईमला बिमार पडलात, की सगळं सत्यानाश होते. हे तुम्हाला कळणार नाही, बट तुमच्याचपैकी जे मित्र-मैत्रीण 10वीला परीक्षेच्या वेळेस बिमार झालेत, ज्यांना ग्लुकोज लावलेलं होतं, त्यांना ह्याची किंमत कळेल. राइट. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर नक्की व्हिडिओला लाईक किंवा कमेंटमध्ये सांगा, की "हां सर, 19वा पॉइंट माझ्यासोबत झालेला आहे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेमध्ये 10वीला मला कमी मार्क्स आलेले आहेत." राइट. त्यामुळं आरोग्य सांभाळायचं. आरोग्य सांभाळायचं म्हणजे काय? ॲट मिनिमम जर तुमच्या घरचे परमिशन देत असतील, तर सकाळी 30-40 मिनिटाचा एक वॉक घ्या. शुद्ध हवा शरीरात जाऊ द्या. दॅट्स इट, मोर दॅन इनफ आहे. जर तुमच्या घरचे बाहेर जायचे परमिशन देत नसतील, तर सकाळी-सकाळी गच्चीवर जायचं किंवा जर घरात खुली हवा येत असेल, खिडकी ओपन करायचं. एक 3-4 सूर्यनमस्कार काढायचे. दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त काहीच करायचं नाही. कुठं ना कुठं आरोग्य सांभाळायचं आहे. 2 वर्षाचा रोडमॅप. बघा, सर्वात पहिले तुम्हाला टप्प्याटप्प्यानं अभ्यास करायचा आहे. पहिले 11वीचे 3 महिने कव्हर करायचे. त्याच्यानंतरचे 3 महिने प्लॅन करायचे. मग प्रथम सत्र येईल. मग नंतरचे शेवटचे 3 महिने प्लॅन करायचे. असं 3-3 महिन्याचं नियोजन करत जायचं. तर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतात, की या महिन्यात मला हे धडा कव्हर करायचा आहे. या महिन्यात मला हे धडा कव्हर करायचा आहे. या महिन्यात मला हा धडा कव्हर करायचा आहे. तुम्हाला जर टाईम टेबल हवा असेल, कोणत्या महिन्यात काय अभ्यास करायचं, तर प्ले स्टोअरला जाऊन DA2 अकॅडमीचा ॲप डाउनलोड करा. तिथं तुम्हाला टाईम टेबल मिळून जाईल किंवा चॅट सेक्शनमध्ये मेसेज करा ॲप्लिकेशनवर, रोड मॅप फॉर 11th कॉमर्स. आपल्या क्लासेसमार्फत तुम्हाला ते टाईम टेबल मिळून जाईल. इथंपर्यंत गोष्टी क्लिअर झाल्या. आता 21 ते 25 नियम चालू व्हायलेत. त्याच्यामुळं व्यवस्थित लक्ष द्यायचं. ओके. बघा, ब्रेन वॉशिंग कशी होते, काय नाही. ज्यांच्याजवळ 11वी-12वीच्या नंतर CAचे क्लास अवेलेबल आहेत, त्यांनी मुलांना CA करायला सांगतात. ज्यांच्याजवळ CS अवेलेबल आहेत, तो म्हणतो की बाबा CA हार्ड आहे, त्याच्या वाटेला जाऊ नको, CMA कर.
किंवा CS प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं मुलांना ब्रेन वॉश करत असतात. आता मुलं कशी आहेत, देवाघरची फुलं आहेत. त्यांना 2 शिक्षकांमधल्या भांडणाचं काही घेणं-देणं नसतं. 2 क्लासेसमधल्या वॉर, जे कोल्ड वॉर चालू असतं त्याचं काही घेणं-देणं नसतं. त्यांना फक्त हसत-खेळत ट्युशनला यायचं असतं, अभ्यास करून निघून जायचं असतं. बट जे टीचर्स आहेत मार्केटमध्ये, त्यांना काही ना काही कांडी करायची असते. त्यामुळं त्यांनी ह्या ट्युशनच्या मुलांना आमच्याकडे ये म्हणतात, त्या ट्युशनच्या मुलांना आमच्याकडे ये म्हणतात. टाईम चेंजेसची गोष्टी, असे मल्टिपल गोष्टी होत असतात. काही-काही मुलं म्हणजे ट्युशनचे टीचर्स असतात, मुलांमध्ये इतके पॉप्युलर असतात, की मुलांना त्या क्लासेसकडे, त्या टीचर्सकडे जायचं असतं. बट कॉलेजमधले जे आउटडेटेड झालेले मास्तर आहेत 2008-9चे जुन्या विचाराचे, त्यांना असं वाटतं, की बाबा हे पोरं जर तिकडे गेले, तिकडे शिकले, तर मग माझी इथे व्हॅल्यू काय? मी इथं 8,00,000, 20,00,000, 40,00,000 डोनेशन बनवलं, माझी इथे व्हॅल्यू काय? असं त्यांना वाटतं आणि मग ते टीचर्स असतात मुलांना निगेटिव्हली मोटिवेट करत असतात, की बाबा प्रॅक्टिकलचे मार्क देत नाही, ट्युशन लावायची काही गरज नाही. काही-काही कॉलेजचं आणि ट्युशनचं इतकं 36 आकडा असतं, की ते जे टीचर्स असतात, कॉलेजच्या पहिल्या 4-5 दिवसामध्येच मुलांचं ब्रेन वॉश करतात, की क्लासेस जॉइन करायचं नाही. सरळ-सरळ इग्नोर करायचं. कारण तो कॉलेजचा टीचर आहे. एक पर्टिक्युलर टाईमनंतर तो तुम्हाला भावसुद्धा देत नाही. त्याच्या संसारामध्ये ह्याच्यामध्ये बिझी होऊन जातो. बट एक क्लासेसचा टीचर आहे, त्याला माहीत आहे, की त्याचं कोचिंग क्लासेसचं ॲप आहे. 24/7 मुलं कधीही डाऊट विचारू शकतात. कधीही प्रॉब्लेम येऊ शकतो. मग अशा वेळेस तुम्ही पूर्णपणे कोचिंग क्लासेसच्या टीचर्सला फॉलो करा. कारण करंट सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये एवढं कॉम्पिटिशन आहे. प्रत्येक कोचिंग क्लासेसचा टीचर जो आहे, तो जेन्युइनली मेहनत करायला आहे. मी माझ्या समोर बघायलो मी. कॉलेजच्या टीचर्सचे तेवढं मेहनत करणं गेलेत. फॅक्ट आहे, दिसायला डोळ्यासमोर. बट कोचिंग इन्स्टिट्यूटचे टीचर्स दिवस-रात्र एक करून मुलांसाठी हे करायलेत. सो कुठं ना कुठं जर काहीच प्रॉब्लेम नसेल तर डेफिनेटली क्लास जॉइन करा. हे मी माझं कोचिंग क्लास आहे म्हणून सांगण्यात गेलो किंवा यूट्यूब चॅनल आहे म्हणून सांगत नाही. कारण मी अशा मुलांना बघितलंय, की 2,000 साठी 3,000 साठी क्लासेस जॉइन केले नाहीत आणि 11वीला, 12वीला, खास करून 12वीला 100 पैकी 60%, 62%, 65% घेऊन घरी बसले. जे क्लासेस जॉइन केलेले आहेत, त्यांनी वर्षभर कॉलेजला सुद्धा गेले नाहीत. ते आज कॉलेजमधून फर्स्ट रँक आलेले आहेत. सो असे स्कॅम तुमच्यासोबत होऊ नये म्हणून व्यवस्थित बॅच जॉइन करा. तुमच्या गावामध्ये चांगले ट्युशन नसतील, फीस जास्त असेल, प्ले स्टोअरला या, आपलं ॲप डाउनलोड करा. तिथं सर्व फीसबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. मी मी का ह्याच्यामध्ये सांगायला गेलो, कारण मुलांना असं वाटतं की नाही, यांना स्वतःचे कोर्सेस प्रमोट करण्यासाठी सांगायला. असं काहीच नाही आहे. भाई, माझ्याजवळ 1,05,000 कॉमर्सचे स्टुडंट आहेत. मला विद्यार्थ्यांची गरज नाही आहे. मला फक्त त्या जेन्युइन विद्यार्थ्यांसोबत, जे होतकरू आहेत, गरीब आहेत, त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं स्कॅम होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवण्याचा एकमात्र पर्पज आहे. अदरवाईज आय डोंट केअर. मी मागच्या 11 ते 12 वर्षापासून क्लासेस घ्यायलो. क्लासेसची मुलं महाराष्ट्रातून पहिला, दुसरा, तिसरा आले, CS झाले, CMA झाले. एक जे गोल असतं ते ऑलरेडी कंप्लीट झालेलं आहे. आता मी निवांत आहो. मला कोणाचंच काही घेणं-देणं नाही. बट एक प्रॉपर पद्धतीनं काम करायचं असतं. त्याच्यामुळेच हा व्हिडिओ बनवणं आहे. दुसरं काहीच नाही. त्याच्यानंतर अ, मुलांच्या मनात काय सुरू असते, भाई हे कोणीच विचार करत नाही. त्या मुलाला एखादं एक सिंगर व्हायचं असतं. काही-काही मुलांना एडिटर, ग्राफिक डिझायनर व्हायचं असतं. काही-काही मुलांना DJ आर्टिस्ट व्हायचं असतं. काही-काही जणांना सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व्हायचं असतं. सो असे जे तुमच्या मनातले गोष्टी आहेत आणि जे प्लॅनिंग आहेत, हे तुम्ही तुमच्या पुरतंच ठेवू नका. सांगा, ओपन अप व्हा, आई-वडिलांना सांगा, की बाबा मला हा डीजेमध्ये करियर करायचा आहे. मला हा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये अशा-अशा गोष्टी होऊ शकतात. जे गोष्टी तुम्ही माइंडमध्ये प्लॅनिंग केलेले आहात, ते सर्व गोष्टी आई-वडिलांना सांगा. असं कुठंच शक्य नाही, की तुम्ही बॅकएंडला सेपरेटली स्वतःचं स्वतः एक एम्पायर बिल्ड करताल आणि त्यांना पता चालणार नाही. तो हागायला गेलास तरी त्यांना माहीत होऊन जातं. त्यामुळे त्यांच्यापासून काही लपवू नका. जे पण गोष्टी आहेत ते त्यांना सांगा. नाही सर, मी स्वतः प्रायव्हेटली बिल्ड करतो, त्यांना सरप्राईज देतो. भाई, त्यांना सरप्राईजची गरज नाही. राईट? त्यांना फक्त एकच वाटतं, तू समाधान राहा, तू खुश राहा आणि तू गरीब राहू नये. तुझी सर्व इच्छा पूर्ण व्हावं. ॲट द एंड तू काहीही कर. त्यामुळं त्यांना विचारात घेऊन जे पण गोष्टी आहेत ते तुला त्यांना सांगावं लागेल. तू जर त्यांना सांगितलं नाहीस, मग तुला तेच ऐकावं लागेल जे तुला त्यांनी सांगतील. ऑलराईट? डन. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे, ऑफलाईन क्लासेस का ऑनलाईन क्लासेस? साधं सिंपल आहे. बघा, तुम्ही जर मेट्रो सिटीमध्ये राहता, पुणे, अहमदनगर, नाशिक, मुंबई, कुठेही नागपूरसारख्या ठिकाणी, आणि तुम्हाला घरून
कोचिंग क्लासेसला जायला डेली 30-40 मिनिटाचा टाईम लागत असेल, यायसाठी 1-1.5 तासाचा टाईम ट्रॅफिक वगैरेमुळं, तर भाई तुम्ही लवकरात लवकर एक्झॉस्ट फील करणार आहोत. तुम्हाला असं वाटेल की यार हे नको आहे मला लाईफ, घरी आले की दप्तर फेकून देता, तुमच्यामध्ये अभ्यास करायची इच्छा राहत नाही. सो मस्ट गो फॉर ऑनलाईन क्लासेस. तुमचं गाव छोटं आहे, तुम्ही कॉलेजला जात नाही आणि मोबाईलची घाण सवय लागलेली आहे, मस्ट गो फॉर ऑफलाईन क्लासेस. प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. तुम्ही कॉलेज पण करता, ऑफलाईन क्लास पण करता आणि मोबाईलवर ऑनलाईन क्लास पण करायला चुकीचं काम करायला. ओके. हां, जो सर तुम्हाला अकाउंट ऑनलाईनला शिकवायला तोच जर अकाउंट ऑफलाईनला शिकवत असेल, त्याच्याएवढं बेस्ट काहीच नाही. बट तुम्ही ऑनलाईनला पण एकाच टीचरकडे लावलं, कॉलेजमध्ये एक टीचर अकाउंट शिकवलेलं आहे तुम्हाला आणि ऑफलाईनला एकाकडे लावलं, तीन तिगाडा काम बिगाडा. अकाउंट हा असा विषय आहे, तुम्ही तुमच्या सिनियर्सला विचारा. जे सर तुम्हाला सुरुवातीपासून 11वीला शिकवलं, तेच जर सर 12वीला शेवटपर्यंत शिकवलं, तरच तुम्हाला सर्व गोष्टी समजतात, सोपं जातं. अदरवाईज ह्या सरची एक मेथड असते, त्या सरची एक मेथड असते आणि दोन्ही मेथडमध्ये तुम्ही सँडविच होऊन जाता. त्यामुळं ज्या टीचरला तुम्ही सुरुवातीपासून फॉलो करायचं ठरवलं, शेवटपर्यंत त्याच टीचरला तुम्ही फॉलो करा, खास करून अकाउंटसाठी. आता ऑफलाईन क्लासेसमध्ये जाणे येण्याचा टाईम, फीस, राईट, हे असे भरपूर गोष्टी आहेत. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की झालं पॉसिबल तर ऑफलाईन करा. ऑफलाईन झालंच नाही, एकाच विषयाचं मिळत असेल, ऑनलाईन सर्व विषयाचं मिळत असेल, तर डेफिनेटली ऑनलाईन क्लास करा. तुम्हाला सर्वात पहिले सुरुवातीला थोडं कन्सिस्टंट राहायचं आहे. एकदा तुम्ही कन्सिस्टंट राहिलात, बेफिकीर काही बघायची गरज नाही. का? ऑनलाईन क्लासमुळं टाईम वाचते, पैसा बसते. सर टाईम आणि पैसा कसा असतं, रोज तुम्हाला ट्युशनमधून घरातून ट्युशनला जायला 20-25 मिनिट, यायला 20 मिनिट, 40 मिनिट गेले त्याच्यामध्ये, ते 40 मिनिट वाचले. काही काही जणांना मेट्रो सिटीजमध्ये सिटी बस करून, ऑटो करून जावं लागतं, ते ऑटोचं पैसे खर्च वाचले, टाईम वाचला. घरी बसल्या ठिकाणी 2 बटणं दाबलं, सर तुमच्यासमोर हाजीर. ऑफलाईनमध्ये तुम्ही सरचं तोंड असं बंद करू शकत नाही. ऑनलाईनमध्ये स्क्रीनवर मोबाईल दिसायला, क्लिक कर, 1 मिनिटात व्हिडिओ पॉज. तुमच्या इशाऱ्यावर सर नसतील. हे काही फायदेशीर पॉईंट्स आहेत, जे की ऑनलाईन क्लासेसचे आहेत. आणि मेन रेकॉर्डेड लेक्चरचा फायदा आहे. का? कारण सर जो 11वीचा पहिला चॅप्टर होता, जो तुम्ही जुलैमध्ये शिकवला होता, सर त्यावेळेस मला सगळं आलं. बट दुर्दैवानं सर माझी प्रॅक्टिस वगैरे कमी पडली. मला आता सर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विसरल्यासारखं व्हायलंय. ऑफलाईनमध्ये गेलात तर एखादा एक डाऊट असेल तर सर सांगतात. बट ऑनलाईनमध्ये त्या पर्टिक्युलर क्लासेसचे रेकॉर्डिंग्स तुमच्याकडे अवेलेबल असतात. सो वापस ते शिकवलेल्या गोष्टी तुम्ही रिवाईज करू शकता. हा ऑनलाईन क्लासेसचा फायदा आहे. राईट. स्वतःचा स्वतः अभ्यास, कधी कधी तुम्ही मामाच्या गावाला गेलात, 3-4 दिवस ऑफलाईन क्लास बुडून जाते. बट तुम्ही मामाच्या गावाला जर स्वतःचा मोबाईल घेऊन गेलात, तिथं सुद्धा ऑनलाईन क्लास, सगळे लेकरं बाळं झोपल्यानंतर रात्री 11 वाजता जर चालू केलं, तर 11 ते 12, एक दिवस 12 ते 1, असे 3-4 दिवसाचे व्हिडिओज तुम्ही एकाच दिवसात बघून कव्हर करू शकता. अभ्यासाची स्पीड वाढते. हे काही ऑनलाईन क्लासेसचे फायदे आहेत. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर आता 24वा पॉईंट सर्वात महत्त्वाचं, की तुम्ही सर तुम्ही हे सर्व गोष्टी सांगितल्यात, ते मला पटलेलं आहे. काही गोष्टी भलेही माझ्या दिमागाच्या वरून गेल्या असतील सर, पण सर्व गोष्टी मला क्लिअर झालेल्या आहेत. मग अशा वेळेस आता मला तुमची इथून पुढचे लेक्चर बघायचे आहेत. मला सर माझी 12वी होजेपर्यंत तुमच्यासोबत कनेक्टेड राहायचं आहे. तुमचा पुढचा व्हिडिओ आला तरी ते मला दिसलं पाहिजे. काहीही करून मला DA2 अकॅडमीसोबत कनेक्टेड राहायचं आहे. त्याच्यासाठी मला काय करावं लागेल? सर्वात पहिला यूट्यूब आहे, राईट. यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे येत असतात, ते बघत राहायचं. दुसरा, तुमच्याकडे मोबाईल आहे. आता काही जणांकडे ओप्पो, विवो, रिअलमी, त्याच्यानंतर वन प्लस, अँड्रॉइड व्हर्जन्सवाले असतात. तर त्यांच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर असतं. प्ले स्टोअरला जायचं आणि DA2 अकॅडमी सर्च करायचं आणि तिथून तुम्ही क्लासेसचं ॲप डाउनलोड करू शकता. सर माझ्याजवळ ॲपलचं आयफोन आहे, राईट. तर माझ्यासाठी काय करावं लागेल? ॲप स्टोअरवर जायचं. ॲप स्टोअरवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला क्लास प्लस नावानं एक ॲप दिसेल. ॲप स्टोअरवर क्लास प्लस नावानं ॲप दिसेल. ते ॲप ओपन करायचं आणि तिथं ORG कोड टाकायचा. हा कोड विसरायचा नाही. KSRXJ. KSRXJ
हा कोड टाकायचा, दॅट्स इट. आणि मग आपले सगळे ऑनलाईनचे व्हिडिओज असतील, लेक्चर्स असतील, नोट्स असतील, तुम्हाला तिथं दिसायला चालू होत असतात. ऑल राईट, इथंपर्यंत क्लिअर. टोटल 24 पॉईंट झाले. पॉईंट नंबर 25, सर्वात महत्त्वाचं, ते पॉईंट चालू करण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे सेल्फ नोट्सबद्दल माहिती दिली होती, राईट. हे 12वीचे आहेत, बट सेल्फ नोट्स कशा असतात, जे स्वतः प्रॅक्टिस करायचं, हे सगळे 12वीचे सेल्फ नोट्स जे आहेत हे तुम्हाला DA2 अकॅडमीच्या ॲप्लिकेशनवर मिळतील. तुम्हाला हा 12th कॉमर्स अँड आर्ट्स नोट्स एक्सपर्ट कोर्स घ्यायचा आहे, ज्याची प्राईस 299 आहे. याच्यामध्ये सगळं 12वीचं कंटेंट जो आहे, हँड रिटन नोट्स अँड ऑल दॅट थिंग्स, ते तुम्हाला मिळून जातील. इफ इन केस कोणाची बॅक राहिला असेल, कोणी हा व्हिडिओ, तुमच्यापैकी कोणाचा भाऊ बहीण 12वीला असतील, तर त्यांना ह्या कोर्सबद्दल माहिती सांगा, जो ॲप्लिकेशनवर आहे, किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट कोर्सची लिंक त्यांना तुम्ही सेंड करू शकता. ऑल राईट. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा जून 2025मध्ये, जुलै 2026मध्ये आपलं 12वीचे लेक्चर स्टार्ट होतील. सो 11वीचे स्टार्ट होतील. सो 3 महिन्याच्या आत, 3 मंथ्स, 11वी अकाउंटचं अभ्यास तुम्ही कसं कव्हर कराल. खरं तर 3 महिने खूप जास्त झाले, 2 महिन्यात म्हणायला पाहिजे, बट सुट्ट्या, सण वार, सर्व गोष्टी, तुमची ग्रास्पिंग पॉवर हे घेतात 3 महिने. तर या 3 महिन्यात कसा अभ्यास कराल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. सर्वात पहिला नीट लक्षात घ्या की 3 महिने 11वी अकाउंटचाच अभ्यास करायचा आहे. डेली 2 तास करणार आहात. आपल्या ॲप्लिकेशनवर एक बॅच आहे, ज्या बॅचचं नाव आहे 11th ॲलिस बॅच. ओके. आता अकाउंट्समध्ये 5 गोष्टी महत्त्वाच्या असतात. ते 5 गोष्टी कोणते कोणते आहेत चेक करा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. आपली जी बॅच आहे, बॅचचं नाव आहे ॲलिस बॅच, राईट, जे तुम्हाला ॲट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल. आता ए स्टँड्स फॉर काय? ए स्टँड्स फॉर ॲसेट, एल स्टँड्स फॉर लायबिलिटी, आय स्टँड्स फॉर इन्कम, सी स्टँड्स फॉर कॅपिटल आणि ई स्टँड्स फॉर एक्सपेंडिचर. हे 11वी अकाउंट्समधले 5 महत्त्वाचे शब्द आहेत. ते कंबाईन करून आपण ह्या बॅचचं नाव एलिस बॅच असं ठेवलेलं आहे. आणि 11वीचं पूर्ण सिलेबस, जे सगळे कंप्लीट 11वी आहे, ते पूर्ण 11वीचं सिलेबस आम्ही 140 व्हिडिओजमध्ये कव्हर केलेलं आहे. टोटल 11वीला 10 चॅप्टर्स आहेत. हे सर्वच्या सर्व 10 चॅप्टर्स 140 व्हिडिओजमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. अँड 140, सपोज तुम्ही डेली 2 तास अभ्यास केलात, म्हणजे डेली 2 व्हिडिओज बघितलेत, राईट, मग तुम्हाला 60 दिवसात किती व्हिडिओज होतात? सर डेली 2 व्हिडिओज बघितलं म्हणजे 60 दिवसात 120, त्याच्यानंतर राहिले 20 व्हिडिओ, आणखी 10 दिवस ॲड करा, म्हणजे 70 डेजमध्ये तुमची सगळी 11वी कंप्लीट होऊन जाईल. 11वीचा अकाउंट्स जो आहे, मेन सब्जेक्ट, ते तुमचा कव्हर होऊन जाईल. आणि याचा प्लस पॉईंट काय आहे की सर्व व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत. लाईव्ह फॉर्मॅटमध्ये जर शिकवायला गेलं तर मुलांचे डाऊट्स, हे सर्व गोष्टी क्लिअर करेपर्यंत 6-7 महिने येतात. बट रेकॉर्डेडचा बेनिफिट काय वाटतंय की फटाफट तुम्ही डेली 3 व्हिडिओज बघितलं तर विदिन 45 दिवसाच्या आतच तुमचं सिलेबस संपून जातं. डेली जर 3-3 व्हिडिओ बघितलं. बट आपण तेवढं स्वतःला ताणायचं नाही. आपण सुरुवातीला शांत राहायचं, डेली 2-2 व्हिडिओज बघत राहायचं, म्हणजे तुमच्या जवळपास 70 दिवसांमध्ये संपूर्ण 11वीचा अभ्यासक्रम कव्हर होईल. बघा, ज्या मोमेंटला मुलांना 11वीचं वर्ग कोणता आहे, 11वीला धडे कोणते आहेत, लेक्चर किती असतात, सब्जेक्ट किती असतात, हे आणखी महाराष्ट्रातल्या 95% मुलांना माहीतच नाही. का? कारण त्यांचं कॉलेजच चालू झालं नाही. कॅप राऊंड 4 जे आहे ते 28 जूनला आहे. ते झाल्यानंतर कॉलेज चालू व्हायला 10 जुलै, 12 जुलै येते. त्या मोमेंटला तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यामुळे तुमचा फायदा होईल. जिथं पोरांना 11वीचा पहिला धडा कोणता आहे हे माहीत व्हायला टाईम जाते, त्या मोमेंटला तुमचं कंप्लीट 11वी अकाउंटचा पहिला चॅप्टर, दुसरा चॅप्टर कव्हर झालेला असेल. ही आहे पॉवर रेकॉर्डेड व्हिडिओची, ही आहे पॉवर फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेजची. ज्या मोमेंटला वर्गातले पोरं पहिले धडा कव्हर करतात, दुसरा धडा कव्हर करतात, कॉलेजमध्ये सर सांगतात की पहिल्या धड्यावर परीक्षा आहे, त्या मोमेंटला तुमचं पूर्ण सिलेबस राहिलेलं असतं, सर घ्या कितव्या बी घड्यावर घ्या, अशा मोमेंटला ऑरा फॉर्मिंग होते का? नाही, डेफिनेटली होते. बट सुरुवातीपासूनच तुम्हाला काय करायचं आहे? मेहनत करायचं. सर आता मला ही बॅचमध्ये 140 व्हिडिओज 2 महिन्यात कव्हर होतील. आणखी काय मिळेल? तुमच्या कॉलेजमध्ये तुमची 11वीची जी प्रथम सत्राची परीक्षा असते, ती मोस्ट प्रोबेबली असते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये. काही कॉलेजमध्ये दिवाळीच्या अगोदर, काही कॉलेजमध्ये दिवाळीच्या नंतर.
अँड त्याच्यानंतर द्वितीय सत्राची एक्झाम्स असते, जी असते एप्रिल 2026-27मध्ये, राईट. तर जे मुलं बॅच जॉईन करतील त्यांना ही 5 पेपर प्रथम सत्राच्या वेळेस आणि हे 5 पेपर द्वितीय सत्राच्या वेळेस मिळतील. व्यवस्थित हे 5च्या 5 पेपर्स आम्ही तुमच्याकडून सॉल्व करून घेऊ, तपासून देऊ. हे एवढं व्यवस्थित जर केलात तर डेफिनेटली तुम्हाला 11वी अकाउंट्समध्ये कुठल्याही कॉलेजमधून एक्झाम द्या, तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतात. बट तुम्हाला अगोदरपासून अभ्यास करत राहावं लागेल, राईट. आणि 11वी अकाउंटची जी बॅच आहे, ही बॅचेसची फीस किती आहे? 5,999 रुपये, ज्याच्यामध्ये कंप्लीट तुम्हाला कोणत्या तारखेपासून मदत चालू होईल? तुम्हाला मदत चालू होईल 1 जुलैपासून ते आम्ही तुमच्यासोबत राहू एप्रिल 2027, असे जवळपास 9 महिन्यासाठी आपली ही बॅच असेल. भलेही तुम्ही व्हिडिओज पहिल्या 2 महिन्यात बघून संपून टाका, बट काय मुलं असतात, नाही सर मला पहिल्या 2 महिन्यात होत नाही, मी काय करतो पहिले 3-4 चॅप्टर 3 महिन्यात व्यवस्थित कव्हर करतो, मग प्रथम सत्राची एक्झाम होते, मग द्वितीय सत्राच्या वेळेस वापस 3-4 चॅप्टर करतो. मला शांतपणे अभ्यास करायला आवडते. मग अशा वेळेस मुलं काय करतात, त्यांच्या पद्धतीनं रोज एक व्हिडिओ बघतात आणि मग रोज एक व्हिडिओ जरी बघितला तरी 6 महिन्यामध्ये तुमचा अभ्यास कव्हर होतं. मग कधी प्रॅक्टिस, कधी पेपर्स, कधी डाऊट सेशन, असं करत करत आपलं क्लास एप्रिल महिन्यात तुमच्या कॉलेजमध्ये जोपर्यंत अकाउंटची एक्झाम संपत नाही तोपर्यंत आपल्या क्लासेसमार्फत तुम्हाला सपोर्ट मिळेल. आयदर डाऊट सेशन असू दे, पेपर चेक असू दे, किंवा कुठल्याही प्रकारचं एक स्टडीशी संबंधित क्वेश्चन असू दे, आपल्या क्लासेसमार्फत हेल्प मिळेल आणि मग त्याच्यानंतर तुमची 12वी स्टार्ट होईल. सो जेही मुलं हा व्हिडिओ पाहिलेत आणि ज्यांना फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज घ्यायचा आहे त्यांनी DHU अकॅडमीची एलिस बॅच डेफिनेटली जॉईन करा. त्या बॅचची जी लिंक आहे ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून क्लिक करून तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअपचा नंबरसुद्धा दिलेला आहे. तुमचं काही डाऊट्स असतील, अनेक वेळेस मुलांना प्रश्न असतात की सर मला बॅच जॉईन करायची आहे, पण माझ्या आईला बोलता का, वडिलांना बोलता का, भावाला बोलता का, असे जर काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जे अकाउंट्स असेल हे कंप्लीट इंग्लिश मीडियममधून असेल, म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी असेल. महाराष्ट्रातल्या अनेक कॉलेजमध्ये आजसुद्धा एक जुनी परंपरा कायम आहे, ज्याच्यामुळं अनेक मुलांचं इन फ्युचरमध्ये कुठं ना कुठं नुकसान व्हायलं आहे. ते म्हणजे त्यांचं अकाउंट पुस्तपालन व लेखाकर्म आहे, मराठीतून आहे. चेंज करून घ्या. समोर तुम्हाला मराठीमधून अकाउंट्स कुठंच नाही आहे. अकाउंट्स हा फक्त इंग्लिशमधूनच सोपा जातो. असं नाही आहे की मराठी अकाउंट्स खराब आहे किंवा त्याला व्हॅल्यू नाही आहे. बट BComला गेलात पूर्ण इंग्लिशमधून आहे. CA, CS, CMA कॉमर्समधले 4 मेन सब्जेक्ट ते सुद्धा इंग्लिशमधून आहे. त्यामुळं कुठं ना कुठं तुम्हाला कॉलेजमध्ये नसेल तर इंग्लिशमधून घ्यायचं आहे. सर कॉलेजमध्ये नसेल तर इंग्लिशमधून कसं घ्यायचं? काहीच करायचं नाही. सरांना सरळ सांगायचं की सर मला अकाउंट्स इंग्लिशमधून पाहिजे. सर म्हणतील बेटा आपल्या कॉलेजमध्ये नाही आहे. राहू द्या सर, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी 11वीचं कसं तरी मॅनेज करतो. 12वीला ज्यावेळेस तुम्ही बोर्ड परीक्षेचं फॉर्म भरता त्यावेळेस अकाउंट सिलेक्ट करत असताना इंग्लिशमधून सिलेक्ट करायचं. अकाउंट्सची जी उत्तर लेखनाची भाषा आहे ते इंग्लिश सिलेक्ट करायचं. भलेही कॉलेजमध्ये मराठीमधून असू दे, तुमचा एकट्याचा पेपर पूर्ण वर्गामध्ये इंग्रजीमधून येईल. ऑलराईट. अँड मग त्यावेळेस तुम्ही प्रॉपर बॅच जॉईन केलेला असाल, पेपर द्या, पास व्हा, विषय संपून टाका. ऑलराईट, डन. डिस्क्रिप्शनमध्ये बॅचची लिंक दिलेली आहे. हा व्हिडिओ वापस 2-3 महिन्यानंतर पहा, आणखी 4 गोष्टी तुम्हाला समजतील. अँड मग त्याच्यानंतर जे पण डाऊट्स असतील तेव्हा बघूयात. ऑलराईट. सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. कॉलेज स्टार्ट होण्याच्या अगोदर किंवा 11वी स्टार्ट होण्याच्या अगोदर भरपूर गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या आहेत आणि भेटूयात डायरेक्ट एलिस बॅचमध्ये 1 जुलैपासून, जिथं DA2 अकॅडमीचे ऑफलाईन जे कोचिंग सेंटर आहे नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी. कदाचित प्रॉबब्ली आपण नेक्स्ट 2-3 वर्षामध्ये पुण्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये पण भेटूयात. बट सध्यापुरतं नांदेडच्या देगलूर येथे तुमची आमची भेट होईल ऑफलाईन कोचिंग सेंटरमध्ये. आणि जर ऑनलाईन असेल तर सरळ एलिस बॅच जॉईन करा. फटाफट रेकॉर्डेड व्हिडिओज पाहायला स्टार्ट करा. काही डाऊट आलं तर मी आहेच. ऑलराईट, चलो आजच्या सेशनसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या आणखी एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आणखी काही गोष्टी आपण कवर करूयात. ऑलराईट, चलो बेस्ट ऑफ लक. 11वी कॉमर्सला जाण्या अगोदर हा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्याला पण 4 गोष्टी समजते.
तुमचा पण फायदा होईल. एक मित्र एक चांगला मित्र एक ग्रंथालय बरोबर असतो. ओके, टाटा बाय, टेक केअर.